नमस्कार, मी रमाकांत हासगोडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज। आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी असलेल्या तेर या ठिकाणी। तर या ठिकाणी वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत ते रघुनंदन महाराज पुजारी। तर त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी अत्यंत उत्साहात साजरा केला जातोय। आपण आपल्या प्रेक्षकासाठी कसा वाढदिवस केला जातो हे दाखवणार आहोत। तर या ठिकाणी रघुनंदन महाराज यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी यांच्या जे प्रशिक्षण संस्था आहे त्या संस्थेचे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्याचे पालक आलेले आहेत आपण पाहतोय आणि अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये तो वाढदिवस साजरा केला जातो। आपण त्याविषयी जे काही क्षणचित्र आपण दाखवणार आहोत। तर रघुनंदन महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं एक अभिष्ट चिंतन करण्यासाठी या ठिकाणी काही त्यांचे संस्थेतले विद्यार्थी अभंग गायनामधून महाराजांचं अभिष्ट चिंतन करताना आपण पाहत आहोत। या ठिकाणी प्रचंड समुदाय एका यांच्या संस्थेमधील विद्यार्थी पालक असतील किंवा काही भक्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रचंड जनसमुदाय पाहायला मिळत आहे। बोला बरं तुम्ही महाराज, आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुमचे शिष्यगण आहेत, त्यांचे पालक आलेले आहेत। अत्यंत उत्साहात तुमचा वाढदिवस साजरा केला आहे। तर काय तुम्हाला याबद्दल काय तुमची प्रतिक्रिया काय? 2 वर्ष झालं माझे विद्यार्थी 2-3 वर्ष कार्यक्रम आयोजित करतात। आता मला हे आवडत नाही म्हणजे वाढदिवस। पहिलं मुलं भेट होती मला, म्हणजे आता भेट नाही असं नाही, पर आता मोठे झाले विद्यार्थी, खूप कीर्तन करायला लागले, मृदंग वाजवायला लागले, विशारद झाले, मोठे मोठे लग्न झाली, म्हणजे मी आजोबा झालो काय जणांचा। मग असे काही मुलं आहेत, आता वाढदिवसाचा उत्साह असतो ना त्यांचा बी। मग ते म्हणतात महाराज आम्हाला आता करू द्या, आता बस झालं, आतापर्यंत नाही करू दिलं ठीक आहे, आता कर। मग आता त्यांना नाईलाजानं मला त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी होणं करावंच लागतं, कारण का मुलांच्या आनंदामध्ये माझा आनंद आहे आणि त्यांच्या दुःखामध्ये माझं दुःख आहे। असं आहे माझं जीवन मुलांकरता आहे पूर्णपणे आयुष्य। तर बऱ्याच गावातल्या लोकांनी तुमचा सन्मान केला, सत्कार केला। लांबून जवळजवळ घारीपुरी, साकत विकत ही विद्यार्थ्याचे आई वडील इकडून तिकडून सगळे ज्या ज्या गावी ही मुलं गायला जातात, ही दिसायला लहान आहेत पण यांच्या कीर्ती खूप महान आहेत। ही खूप गोड गातात, खूप गोड वाजवतात, लोकांना आकर्षित करतात, आनंदमय वातावरण देतात। ही कलाच अशी आहे, गायन आणि कीर्तन आणि मृदंग ही स्वतःला आनंद तर देतेच पण दुसऱ्याला देखील समाजाला सुद्धा आनंद देत आहे। असा आहे, ह्याच्यासारखा आनंद कुठं नाही, ह्या भूतलावर कुठंच नाही ह्यासारखा आनंद, म्हणून ही मुलं आनंद देत। मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते, तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही, ही गुरुनं मार्ग दाखविला मला। मी काही विद्वान नाही आहे, मी लई मोठा कलाकार नाही आहे, मला काहीच येत नाही, पण काय गोरोबाकाच्या मनात आला असेल, किती प्रक्रिया माझ्या हातात दिली मला काही माहीत नाही,
बरं सांगून नाही, मी समाजालाही सांगतो सगळ्या पालक, मला माझ्यात काहीच नाही, माझ्यात कला नाही, काही नाही, दिसायला चांगला नाही, विपितर आहे, रागीट आहे, डोळे वटारतो, बोलतो, घाण शिव्या देतो, बोलतो, पालकाला खवळतो, बोलतो. पण दिशा द्यायचं काम करताय. काय किती गोरोबा काकाला माहीत आहे. पण विद्यार्थी तयार झाले, ही माझं नाही, ही गोरोबा काकाचं सगळं देण आहे, माझ्या गुरुवर्याचं देण आहे, माझं काहीच नाही. मी निमित्त आहे. हेच तुमचं मोठेपण आहे आणि याच्यामुळेच तुमचं पंचक्रोशीत नाही, महाराष्ट्रात बरंचसं नाव आहे आणि त्याचमुळं इतका जनसमुदाय की तुमचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी आलेलं आहे. हे माझं परम भाग्य आहे, हे गुरुनं दिलेली देण आहे मला. असं धन्यवाद महाराज, आमच्या चॅनलला तुम्ही प्रतिक्रिया दिली, मी आल्याबद्दल धन्यवाद. तर या ठिकाणी रघुनंदन महाराजाचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी त्यांचे शिष्य आहेत, त्यांचे शिष्याचे पालक असतील किंवा गावातले काही भक्त असतील, परिसरातले भक्त असतील, ते इथं आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपण पाठीमागं पाहतोय प्रचंड असं समुदाय या ठिकाणी जमलेला आहे. तर आपण काही जण आले आहेत, त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. दीदी, तुझं नाव सांग. मुळे कल्याणी रमेश. कुठून आली, कुठलं गाव, कुठलं? उदगीर. उदगीर. कोण आहे तर शिकायला, कोण आहे का काय? माझा छोटा भाऊ आहे. छोटा भाऊ शिकायला येत आहे आणि त्यामुळे इथं त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी तुम्ही आलेत. हो. बरं, किती वर्षापासून आहे इथं छोटा भाऊ तुझा? 2 वर्ष झाले. हां. मग काय वाटतं आता या संस्थेत वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्था ही महाराजांची संस्था आहे, मग तुझा भाऊ आहे इथं, मग काय समाधान वाटते का? मग ते शिकायला काय, त्याच्याबद्दल काय वाटते, समाधान वाटते का काय? म्हणजे खूप छान संस्था आहे ही, छान शिकवतात इथं. 2 वर्ष झालं तर त्याची चांगली तयारी झाली इथं आल्यापासून. संगीत शिकायला येतो इथं. काय पेटी पकवास काय शिकतोय तो इथं? पीटी शिकते, म्हणजे गायन. हां. मग आता 2 वर्ष मला थोडंसं गायन हे करून दाखवत असेल घरी आल्यावर? दाखवले त्या गायन करते त्यांना. आता मी आता फर्स्ट इयरला आहे. हां. तुमचं नाव? आनंदा रमेश मुळे. तुम्ही उदगीरचे, म्हणजे दीदीचा भैया जी आहे मग त्याची मम्मी तुम्ही? हो. पण तुम्हाला आता मुलगा इथं वारकरी प्रशिक्षण घेतोय, गायन करतोय, पेटी वाजवतोय, समाधान वाटत असेल तुम्हाला? हो, वाटते. पण ते गावाकडे आल्यावर, घरी आल्यावर असं वाजवून गायन करून दाखवतो. आनंद वाटतंय? हो, आनंद वाटतो. त्यानं गायन करावं, पुढं कीर्तनकार व्हावं, असं कीर्तनकार बी व्हावं अशी अपेक्षा बी असेल आपली? हो, आहे. मग त्याला तुमचा सपोर्ट पाहिजे, त्याला सपोर्ट द्यायला पाहिजे तुम्ही पूर्ण शिक्षण होईपर्यंत. हो, आहे की सपोर्ट. मग आता महाराजाचं तुम्ही अभिष्टचिंतन केलं, त्यांचा सत्कार केला, काय वाटतं म्हणजे त्याबद्दल? आता उदगीरहून, लातूर जिल्ह्यातून इथं आलेत, आनंद वाटतंय त्याच्यामध्ये? हो, आनंद वाटतोय. हे आहेत लातूर जिल्ह्यातील उदगीर येथून आलेले इथल्या एका विद्यार्थ्याचे पालक, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली.